महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूया। बातमी आहे पिंपरी चिंचवडमध्ये। पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोयता गँग पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे। शहरातील साने चौक आणि कृष्णानगर परिसरात कोयता गँगने धुडगूस घातला। कोयता घेऊन रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना कोयत्याचा धाक दाखवून लुटमार करत वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे। आणि याच विषयी अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। गोविंद, मध्यंतरीच्या काळात पोलिसांनी या कोयता गँगला चाप लावण्याचा प्रयत्न केला होता आणि काही अंशी ते यशस्वी देखील झाले, पण पुन्हा एकदा ही कोयता गँग सक्रिय झाल्याचं आपण बघतोय। काय माहिती याबद्दल? विशाल, खरं तर पिंपरी चिंचवडची जी ओळख आहे ती उद्योगनगरी म्हणून आहे, मात्र या शहराला गुन्हेगारांचं नगर म्हणूनही ओळखलं जात आहे आणि ती ओळख पुसण्यासाठी पोलीस आटोकाट प्रयत्न करतात। मात्र शहरात गुन्हेगारांच्या वाढत्या टोळ्या आणि वर्चस्व वादातून हे सगळे जे आहेत ते प्रकार समोर येत आहेत। 8 दिवसांपूर्वी सांगवीमध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांची तोडफोड केल्या गेली होती आणि त्या सगळ्या गुन्हेगारांना पोलिसांनी अटक करून त्यांची धिंड काढली होती। मात्र लगेचच दुसऱ्या आठवड्यात हा प्रकार घडला आणि शहरातील साने चौक असेल किंवा कृष्णानगर असेल या परिसरामध्ये या टोळक्यांनी धुडगूस घातलेला। हातात धारदार कोयते घेऊन अशा पद्धतीने नागरिकांना लुटण्याचे प्रकार होत आहेत। त्यांची जी वाहनं आहेत ती त्याची तोडफोड केली जाते आणि केवळ आपल्या टोळीचं वर्चस्व वाढावं, दहशत पसरावी या मागचा हा हेतू आहे। यावरूनही चिंतेची बाब म्हणजे या सगळ्या टोळ्यांमध्ये अल्पवयीन गुन्हेगारांचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणात आहे। नागरिक या कोयता गँगच्या हल्ल्यामुळे जखमी झाल्याची ही माहिती समोर येते। त्यामुळे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे या सगळ्यांना आळा घालण्यासाठी। मात्र सध्या तरी या घटनेनं एकच खळबळ उडालेली आहे आणि सानेनगर असेल, चिखली परिसर असेल त्यामध्ये दहशत वाढलेली आहे। त्यामुळे पोलीस या सगळ्यांचा बंदोबस्त कसा करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। विशाल, धन्यवाद गोविंद या सगळ्या माहितीबद्दल। त्यामुळे पोलीस लवकरात लवकर या कोयता गँगचा कशा प्रकारे बंदोबस्त करतात याकडे सगळ्यांचं लक्ष, कारण त्याची दहशत वाढत चालली आहे। पुढे पाहूया, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातल्या बामणवाडी इथं प्रेम प्रकरणाच्या संशयावरून तरुणाचा विहिरीत फेकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आणि तरुणीच्या घरच्या मंडळींनी गावातील एका तरुणाला लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करत जखमी करून जिवंत असतानाच विहिरीत फेकून दिलं। या प्रकरणी पोलिसांनी मुलीच्या आई वडिलांसह 17 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवला। त्यातील 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरमधली घटना या जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातल्या बामणवाडी इथं प्रेम प्रकरणाच्या संशयावरून तरुणाचा विहिरीत फेकून त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। याविषयी आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्याबरोबर आहे। सिद्धार्थ, नेमक्या कोणत्या प्रकारातनं किंवा वादातनं या तरुणाची हत्या करण्यात आली? हे थेट सरळ प्रेम प्रकरणातूनच ही हत्या असल्याचं जवळपास आता पोलिसांनी सिद्ध केलेलं आहे। यामध्ये झालं असं की हे तरुणी एकाच गल्लीमध्ये आमने सामने राहत होते। मात्र त्या मुलीने लहान मुलाच्या मार्फत ही चिठ्ठी पाठवली त्या तरुणाला। त्या तरुणाने आपल्या आई वडिलांना ती चिठ्ठी दाखवली आणि ती चिठ्ठी समोरच्या मुलीच्या आई वडिलांना बोलवून मुलाच्या आई वडिलांनी दाखवली। त्यातून हा वाद निर्माण झाला आणि मुलीच्या घरातील 10 ते 15 लोकांनी त्या मुलाच्या घरावर हल्ला केला। त्याच्या आई वडिलाला मारहाण केली, त्या मुलाला जबर मारहाण केली आणि तो जिवंत असतानाच त्याला जवळच असलेल्या विहिरीमध्ये फेकून दिल्या गेला। आणि विशेष म्हणजे या तरुणाला पोहता येत नव्हतं, त्यामुळं तो जखमी असलेला तरुण विहिरीमध्ये मयत झाला आणि पोलिसांना नंतर हे प्रकरण कळल्यानंतर पोलिसांनी तरुणाची डेड बॉडी बाहेर काढली आणि जवळपास 8 लोकांना ताब्यात घेतलेलं आहे। हे सरळ प्रेम प्रकरणातून, एकतर्फी प्रेम प्रकरणातून असल्याची चर्चा सध्या गावात आहे। धन्यवाद सिद्धार्थ या सगळ्या माहितीबद्दल। एकतर्फी प्रेम प्रकरणात हा सगळा प्रकार घडलेला आहे। मुलीच्याच घरच्यांनी या तरुणाला बेदम मारहाण केली आणि नाहक या तरुणाचा यामध्ये जीव गेल्याचं आपण पाहतोय। पुढे पाहूयात